तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अगदी ब्लॉग्समध्ये. तर बैठकीला जाऊन आले आत्ताच आणि देवपूजा केली मी सकाळी जातानाच आणि मंदिर पण साफ केलेलं. मंदिर त्या दिवशीच साफ केलेलं, आम्हाला जायचं होतं तर मग आज नाही केलं कारण की सकाळी लवकर जायला लागतं बैठकीला, त्याच्यामुळे टाईम नाही भेटत. स्प्रू आवाज कमी कर, बॅकग्राऊंडला आवाज येतो ना टी व्हीचा जास्त. तर अजून आंघोळ नाही स्प्रू मॅडमची पण, आणि मी येताना फुलं वगैरे घेऊन आली. हे बघा मी तुळस आणि चाफ्याची फुलं आणलीत फुलं, आणि इकडे भाजीपाला पण घेऊन आले येताना, आणि हे बटर चकली वगैरे ते घेऊन आले खाऊ पोरांना. आणि ही माझी पोरगी बघा कशी भारी आंघोळ बिंगोळ करून तयार झाली ना. आंघोळ केली बाबू? नाही करणार आंघोळ. एकदा चहा पिऊन गेलेली, तर आता चहा पिते. आज आहे उपवास आषाढी एकादशीचा, तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू आता कोण कोण उपवास करते. स्पृहा मॅडम तर नाही करणार, तिला पास्ता बनवायला ठेवले. आणि आमच्या तिघांचा आहे, मयांक पण बोलला मी पण करतो उपवास, तर खिचडी बनवायची मला. आणि मला तर रेडी करायचे स्पृहा मॅडमला थोड्या वेळाने, तर भेटते नंतर स्पृहा रेडी झाल्यावर. रांगोळी काढली नव्हती, आत्ता काढले मी, दाखवते तुम्हाला. एकदम सिंपलच काढले रांगोळी, टाईम लागतो जास्त म्हणून. तर पोरांना खिचडी नको होती, त्यांना पाहिजे होते साबुदाण्याचे वडे, तर वडे करत घेतलेत त्यांना. उपवास कोणाचा आहे? माझा. आताशी काय झाला? म्हणून चुकून खाल्ला बिस्किट. दोघांनी सगळे वडे साफ केलेत, म्हणून आमच्यासाठी आता बनवले खिचडी आम्हाला दोघांना. आपण रेडी झाले. पाण्यामध्ये काल सगळा कलर डाऊन झाले पोहाचा. बघू HTRT. मला बनवले कामवाला. असं ते काय आजच्या दिवस घे. मायांचा पण उपवास आहे बाबा कडक, 15 वडे खाल्लेत फक्त. इथे माझी तयारी पण झाली सगळी, आता मांडायचंय. तर दरवर्षी स्पृहाच करते पूजा, तिला मी सांगते फक्त असं असं कर. आणि फोटो पण केले, आणि इंस्टावर पण रील बघायला भेटेल तुम्हाला स्पृहाची. बघा झाली पूजा करून, तर याची रील तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटेल बघायला. मस्त वाटतं एकदम, घरामध्ये पण प्रसन्न झाले वातावरण. खूप छान केले बघा तिने पण. वैतागले बघा, लगेच काढायला सांगते. बराच टाइम झाला घातले तिला, ब्लाऊज पण टाईट होते. कपडे घालचा लवकर, पाय पडतात. हो गे. एक जागा जमा कर सगळी ज्वेलरी.
ह्याच्यामध्ये ठेवा आरती करू. आता मम्मी काय झालं माहिती का, मला मेसेज आले का सुट्टी आहे तुम्हाला उद्या. स्पृहाचा आलेला नाही अजून. आताशी आला एक मेसेज तर त्यांना पण उद्या सुट्टी आहे. तुला एच पाहिजे का? एच पाहिजे. एच. तुम्हाला उद्या हॉलिडे नाही असं मी का बोलू? उद्या आहे. आमचा आता उपास सुटते बघा. स्पृहाने भाजी खाल्ली 2 वेळा, त्याला पण आवडली भाजी. प्लेट दे. अजून माझा पसारा बघा केवढी भांडी पडल्यात घासायची. गरम आहे हळू हळू. काय भारी झाले भाजी. चना डाळ मशरूम. सोडला का उपास पुआ? 3 जण बसलेत उपास सोडायला. मी उद्याच सोडणार आहे. आता देवाला नैवेद्य साबुदाण्याची गोड खीर बनवून दाखवते आणि मग मला बनवणार आहे खिचडी. पण आधी सगळे पसारा आवरते. जेवढी भांडे पडले ते सगळे घासून घेते. त्याच्यानंतर बनवते मी साबुदाण्याची खीर आणि खिचडी पण बनवते मला. तर चला पटापट सगळ्या किचन आहे तो सगळा क्लीन करते. आवाज अडखलते. भूक लागली म्हणून उपास येते. चेहरा बघा उतरलेला दिसते. तर आता हे साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवते स्पृहा मॅडम. आणि आमचं जेवण पण झालेलं आहे. माझं नाही झाला, तुमचाच झालेला आहे. पाणी सर उजव्या हाताने. तर स्पृहाने नैवेद्य दाखवला. काय मगाशी ना जेवत होती ना, मला एवढं मोठा येत झाला. अशी ओरडली जोरात. मी पण घाबरली. बरं काय झालं, हिने आवाज दिला जोरात. मम्मी माझा दात बोलते जेवणामध्ये कुठं गेला बोलते. मी काढला बघते शोधते दातच भेटत नाही. दात गेला पोटात. आता पोटामध्ये जे दात होणार आहे तर दात सकाळी भेटेल. तर मला आता खिचडी बनवते. नैवेद्य पण दाखवून झाले. आता खिचडी बनवते. वाजले 11:30. 11:30 नाही 11:30 वाजलेत. किती वाजलेत? 11:15 झालेत. 11:15. पहिला आता मी आंघोळ करते. त्याच्यानंतर खिचडी बनवते आणि मग मी पण खाते. हिला झोपेपर्यंत सतत खायलाच लागते मला. तर चला खिचडी बनवायची मला. हा ते पाण्यामध्ये जाऊन आलो ना, सगळ्यांचा कलर चेंज झाला एकदम. मी तेवढ्या डुबक्या मारल्या ना पाण्यामध्ये, हिचा कसा कलर काला नाही होणार. आता वाजलेले आहेत 12:05 झालेत. माझी खिचडी पण रेडी झाली. 12:05 झाले. तर मी आता खाते खिचडी. तुला पाहिजे का? बघते. कोणाकडे बघते? तर चला खिचडी खाते आता. आणि आमची पूजा आज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. बोलली तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. तर चला बाय, गुड नाईट.
स्प्रो असे गुड नाईट. नीट बोल, तोंड दिले ना बाप्पाने सांगा. मयांक झोपलाय कारण उपवास होता अख्खा दिवस. आता सोडलं म्हणजे संध्याकाळी. तो पण थांबणार होता माझ्यासाठी उद्याच. तर हे बोले नको सोडू द्या, उद्या परत स्कूल आहे. तर नंतर डिक्लेअर झालं की स्कूलला सुट्टी आहे मोहरमची. तर चला, तर असा गेलेला आहे आमचा आजचा दिवस. तर चला आता आम्ही खिचडी खातो. या खिचडी खायला.